गुड मॉर्निंग फ्रेंड्स. प्रिपरेशन मेथड्स ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड्स पाहत होतो आपण. या अगोदरच्या क्लासमध्ये आपण दोन मेथड्स पाहिल्या होत्या. आज आपल्याला तिसरी मेथड पाहिजे, प्रिपरेशन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिडची, दॅट इज फ्रॉम इस्टर्स. इस्टर्स पासून आज आपल्याला कार्बोक्सिलिक ऍसिड्स तयार करायचे. ओके, ध्यानात ठेवा. त्यात पहिली मेथड पाहिजे आपल्याला ऍसिड हायड्रोलिसिस ऑफ इस्टर. दॅट इज आपल्याला इस्टर घ्यायचे, इस्टरचा ऍसिड हायड्रोलिसिस करायचे टू फॉर्म कार्बोक्सिलिक ऍसिड्स. ओके, आपल्याला इस्टर्स माहित ऑलरेडी. We can represent the esters as RC double bond O single bond OR. ओके, म्हणजे या इस्टर्स मध्ये कार्बोनिल ग्रुपला एका साइडला, अल्किल ग्रुप असतो, दुसऱ्या साइडला अल्कोक्सी ग्रुप असतो. सो इट इज द ईस्टर. हे ईस्टर्स. आता या ईस्टरचा आपल्याला ऍसिड हायड्रोलिसिस करायचं टू फॉर्म करस्पॉन्डिंग कार्बोक्सिलिक ऍसिड्स. ओके, तर ध्यानात ठेवा, जर आपण ईस्टरचं कुठलंही मिनरल ऍसिड यूज केलं आणि डायल्यूट मिनरल ऍसिड सोबत जर रिएक्शन केली तर त्यापासून आपल्याला कार्बोक्सिलिक ऍसिड्स मिळतात. फॉर एक्झाम्पल पहा, आपण हायड्रोलिसिस करायला ईस्टरचं बाय यूजिंग either dilute HCl or by using sulfuric acids. Okay, तो नहीं जाता, फक्त dilute HCl घ्या किंवा dilute H2SO4 घ्या. ओके, पाय वॉटर मध्ये आपल्याला माहिती आहे, जर एक बॉन्ड आपण ब्रेक केला हायड्रोजन आणि ऑक्सिजनचा, सो द इलेक्ट्रॉन शिफ्ट्स टुवर्ड द ऑक्सिजन. इलेक्ट्रॉन ऑक्सिजन कडे जातात. सो द OH कॅरीज निगेटिव्ह अँड हायड्रोजन कॅरीज पॉझिटिव्ह चार्ज. जेव्हा आपल्याला H+ आणि OH मायनस या वॉटर पासून भेटते, ओके, तेव्हा ध्यानात ठेवा, ईस्टर मध्ये कार्बोनिल ग्रुपला जो ऑक्सिजन कनेक्ट आहे, एक तर तो बॉन्ड ब्रेक करा. ओके, किंवा या बॉन्डच्या ऐवजी आपण हा जर अल्कोक्सी ग्रुप मधला बॉन्ड ब्रेक केला तरीही चालतं. बॉन्ड नो. ओके, ध्यानात ठेवा, ऑक्सिजनचा एक अल्किल ग्रुप सोबत बॉन्ड आहे, दुसरा कार्बन सोबत, म्हणजे दोन्ही बॉन्ड इथे कार्बन. ओके, एक बॉन्ड आपल्याला ब्रेक करायचा. जर आपण हा बॉन्ड ब्रेक केला तरी अल्किल ग्रुपवर पॉझिटिव्ह आणि ऑक्सिजनवर निगेटिव्ह चार्ज येईल. जेव्हा ऑक्सिजनवर निगेटिव्ह चार्ज असतो तेव्हा याला वॉटर मधला हा पॉझिटिव्हली चार्ज हायड्रोजन जो आहे, विच कॅन अटॅक ऑन द ऑक्सिजन. ओके, मग अल्किल ग्रुप निघून जाऊन जर हायड्रोजन आला तर आपल्याला भेटतो RC डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड OH. ओके, म्हणजे आयस्टर मधला हा जो अल्कोक्सी ग्रुप मधला हा अल्किल ग्रुप आहे, तो आपण रिप्लेस केला बाय H+ आणि सप्लाइड ऑन द वॉटर. ओके, भेटले आपल्याला कार्बोक्सिलिक ऍसिड्स. प्लस राहिलेलं जे बाय प्रोडक्ट भेटणार आपल्याला हा अल्किल ग्रुप विच कॅरीज पॉझिटिव्ह चार्ज, हा OH त्याला अटॅच होतो. ओके, आणि आपल्याला भेटतो बाय प्रोडक्ट भेटेल अल्कोहोल्स, दॅट इज ROH. म्हणजे आपल्याला दोन इम्पॉर्टंट प्रोडक्ट भेटायले. पहिले कार्बोक्सिलिक ऍसिड्स आणि दुसरे अल्कोहोल्स. ओके, तो आपण जनरली सांगू शकतो की कुठल्याही ईस्टरचं जर आपण ऍसिड हायड्रोलिसिस केलं बाय यूजिंग डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड और डायल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिड, तर आपल्याला इतर कार्बोक्सिलिक ऍसिड्स भेटतात विथ अल्कोहोल्स. ओके, आता ध्यानात ठेवा, ईस्टर्स ऑन हायड्रोलिसिस बाय यूजिंग डायल्यूट hydrochloric acid or dilute sulfuric acid forms corresponding carboxylic acids with alcohols. Okay, तर इथं एक स्पेसिफिक एक्झाम्पल घेऊ आपण. जर हा अल्किल ग्रुप आपण इथिल ठेवला C2H5, ओके, हा अल्किल ग्रुप आपण इथं मिथिल ठेवला, दॅट इज CH3. तर ईस्टरच्या नॉमेनक्लेचर मध्ये ध्यानात ठेवा, अगोदर आपण जो अल्किल ग्रुप ऑक्सिजनला कनेक्ट असतो त्याचं नॉमेनक्लेचर अगोदर करतो, त्याला ब्रँचिंग प्रीफिक्स कन्सिडर करतो. ओके, सो इट इज मिथिल. तो मिथिल ग्रुप सोडून राहिलेल्या मध्ये कार्बनची संख्या जर काउंट केली आपण 1, 2 आणि 3, 3 कार्बन आहेत. तीन कार्बनच्या कार्बोक्सिलिक ऍसिडचा आपल्याला IUPAC नेम माहिती, प्रोपॅनोइक ऍसिड. ओके, आता ध्यानात ठेवा, आपण हे IC ऍसिड काढून टाकतो आणि तिथं ATE ठेवतो. सो इट इज मिथिल प्रोपॅनॉइड, IUPAC नेम दिला. ओके, आता पहा, जर आपण ईस्टर हे मिथिल प्रोपॅनॉइड घेतलं
आणि त्याचं आपण हायड्रोलिसिस केलं बाय युजिंग डायरेक्ट सल्फ्युरिक ऍसिड, तर ध्यानात ठेवा हा आपल्याला ऑक्सिजन आणि मिथिल ग्रुपचा बॉन्ड काय करायचा, ब्रेक करायचा. ऑक्सिजनवर निगेटिव्ह चार्ज आणि कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज येईल. म्हणजे ऑक्सिजनवर निगेटिव्ह चार्ज येईल तेव्हा वॉटरमधला हायड्रोजन पॉझिटिव्हली चार्ज लागायचा, म्हणजे मिथिल ग्रुप निघून जाईल. ओके, राहिलेल्या OH सोबत रिॲक्ट होईल आणि CH3 OH म्हणजे मिथिल अल्कोहोल बाहेर पडेल. म्हणजे आपल्याला इथं काय आहे, C2H5C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड ऑक्सिजन सिंगल बॉन्ड हायड्रोजन. ओके, म्हणजे काय केलं आपण, हा ऑक्सिजनचा मिथिल ग्रुपचा बॉन्ड काय केला, ब्रेक केला. मिथिल ग्रुप निघून गेला आणि हायड्रोजन आला. ओके, तर राहिलेला हा जो मिथिल ग्रुप आहे त्या OH सोबत रिॲक्ट व्हायला आणि फॉर्म्स CH3OH, इट इज मिथिल अल्कोहोल. आपल्याला हे प्रोपॅनॉइक ऍसिड आणि मिथॅनॉल, दॅट इज मिथिल अल्कोहोल भेटलं. सो इट इज प्रोपॅनॉइक ऍसिड आणि CH3OH, it is methanol. Okay, ध्यानात ठेवा methyl propanoid on hydrolysis by using dilute HCl gives propanoic acid with methanol. Okay, so it is the preparation method of carboxylic acid. ही carboxylic acid ची preparation method आहे by acid hydrolysis of ester. ester चा आपण acid hydrolysis. ओके, आता पहा यानंतर आपल्याला ईस्टर पासूनच कार्बोक्सिलिक ऍसिड तयार करायचे, पण या ऍसिड हायड्रोलिसिसच्या ऐवजी आपल्याला अल्कलाइन हायड्रोलिसिस करायचं. मग आपण एक दुसरी मेथड पाहिली बाय अल्कलाइन हायड्रोलिसिस. ओके, आता आपल्याला या ईस्टरचं अल्कलाइन हायड्रोलिसिस करायचं. आपण अगोदर ऍसिड हायड्रोलिसिस करून ईस्टर पासून कार्बोक्सिलिक ऍसिड तयार केले. आता आपल्याला दुसऱ्या मेथड मध्ये अल्कलाइन हायड्रोलिसिस करायचे, ईस्टर्स आणि कार्बोक्सिलिक ऍसिड तयार करायचे. ओके, मग आता आपण इथे एक एक्झाम्पल घेऊ. पहा, जर आपण हे अगोदरच मिथिल प्रोपॅनॉइड घेतलं, ओके, दॅट इज C2H5C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड ऑक्सिजन सिंगल बॉन्ड CH3. आपल्याला माहिती आहे मिथिल प्रोपॅनॉइड आहे. जर या मिथिल प्रोपॅनॉइडचं आपल्याला आता अल्कलाइन हायड्रोलिसिस करायचं आहे, मग या मिथिल प्रोपॅनॉइडची रिएक्शन आपल्याला कुठल्याही अल्कली सोबत करायची. ओके, सच ॲज डायल्यूट NaOH घ्या किंवा NaOH च्या ऐवजी आपण KOH यूज केलं तरी चालेल. ओके, कुठलेही अल्कली यूज करू शकतो आपण, सोडियम हायड्रॉक्साइड और पोटॅशियम हायड्रॉक्साइड. फक्त हे अल्कली आपल्याला डायल्यूट करायचे. ओके, आता ध्यानात ठेवा जर आपण ईस्टर्सला अल्कली सोबत बॉइल केलं, ओके, तर ध्यानात ठेवा इथं परत या ऑक्सिजनचे दोन्ही कार्बन पैकी एक बॉन्ड कुठलाही ब्रेक करा, इट डझंट मॅटर. जर आपण तोच बॉन्ड ऑक्सिजन आणि अल्कली ग्रुप हा जर ब्रेक केला तर आपल्याला माहिती आहे कॅरीज निगेटिव्ह आणि कॅरीज पॉझिटिव्ह चार्ज. ओके, मग आता इथं सोडियमचा जर ऑक्सिजन सोबतचा बॉन्ड ब्रेक झाला तर Na+ आणि OH मायनस भेटते. आता ध्यानात ठेवा हा जो ऑक्सिजन आहे त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज आहे, मग त्याला इकडचा पॉझिटिव्हली चार्ज सोडियम अटॅच होईल, म्हणजे मिथिल ग्रुप निघून जाईल आणि तिथं सोडियम येईल. ओके, तर निघून गेलेल्या मिथिल ग्रुपला निगेटिव्हली चार्ज OH अटॅच होईल आणि CH3OH बाय प्रोडक्ट आपल्याला मिथॅनॉल परत भेटेल. ओके, पहा काय भेटेल, C2H5C डबल बॉन्ड O. इथपर्यंत आपण कुठलाही चेंज नाही केलेला, त्याला ऑक्सिजन आहे अटॅच. ओके, या ऑक्सिजनचा मिथिल ग्रुप निघून जातो आणि सोडियम येतो. इथं सोडियम प्लस बाय प्रोडक्ट जे भेटायला आपल्याला हा मिथिल ग्रुप आहे राहिलेला OH, इट फॉर्म्स मिथिल अल्कोहोल CH3OH. ओके, आता आपण काय केलं, ईस्टरचं परत इथे हायड्रोलिसिसच केलेलं आहे, परंतु ऍसिडच्या ऐवजी इथं अल्कली यूज केलेलं आहे. सो ईस्टर्स ऑन alkaline hydrolysis by using dilute NaOH or KOH gives corresponding salts of carboxylic acids. आपल्याला salt of carboxylic acid भेटलं, carboxylic acid भेटलेलं नाही. ओके, काय ध्यानात ठेवा
त्या साल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिडचं नाव देताना परत आपण जो मेटल आहे त्याचं नाव अगोदर लिहितो. सो इट इज सोडियम. सोडियम सोडून राहिलेल्यामध्ये कार्बन 1 2 आणि 3 कार्बन असल्यामुळे 3 कार्बनचे ऍसिडचं नाव आपल्याला माहिती आहे प्रोपॅनॉइक ऍसिड. कुठल्या ऍसिडचा जर H+ निघून गेला आणि एखादा मेटल आला तर आपण एटिंगचा आयसी ऍसिड काढून टाकतो आणि तो एटी ठेवतो. सो इट इज सोडियम प्रोपॅनॉइट. इट इज साल्ट. ओके, म्हणजे ध्यानात ठेवा esters on alkaline hydrolysis by using dilute NaOH or KOH gives salt of carboxylic acids with alcohols. अल्कोहोल बायप्रोडक्ट भेटतात. आता सेकंड स्टेपला हे जे साल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड आहे त्याचा आपल्याला यूज करायचा. इथं भेटलो होतं आपल्याला C2H5C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड ऑक्सिजन सोडियम. त्याचं नाव आहे आपल्याला माहिती आहे की सोडियम प्रोपॅनॉइट. त्या सोडियम प्रोपॅनॉइडचे फर्स्ट स्टेप मध्ये आपल्याला भेटलेले त्याचं सेकंड स्टेपला परत आपल्याला ऍसिड हायड्रोलिसिस करायचं. ओके, मग इथं आपण परत यूज केलं एक तर डायल्यूट HCl यूज करा किंवा डायल्यूट एस्टोसल्फर यूज केलं तरी चालेल. इथं आपण HCl यूज करू. ओके, डायल्यूट HCl हे ऍसिड कॅटलिस्टचा रोल घेतो. ओके, आता ध्यानात ठेवा रिएक्शन स्टार्ट होण्यासाठी H+ आयन डोनेट करेल HCl. तो H+ आयन इकडे ऑक्सिजनवर अटॅक करेल आणि ती रिएक्शन काय होईल स्टार्ट. इथं आता या ठिकाणी ध्यानात ठेवा याचं जर आपण कुठल्याही साल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिडच्या ऍसिड सोबत हायड्रोलिसिस केलं तर त्याला आपण ऍसिडिफिकेशन म्हणतो. ओके, ऍसिडिफिकेशन मध्ये इथं आपल्याला माहिती आहे सोडियमवर साल्ट असल्यामुळे मेटल असल्यामुळे पॉझिटिव्ह चार्ज असतो, ऑक्सिजनवर निगेटिव्ह चार्ज असतो. हा सोडियम निघून जातो आणि वॉटर मध्ये आपल्याला माहिती आहे एक परत आपल्याला काय भेटेल HOH बॉन्ड ब्रेक केला तर H+ आणि OH-. हा सोडियम निघून जातो या OH सोबत रिॲक्ट होतो वॉटर मध्ये आणि बाय प्रोडक्ट तयार करतो परत NaOH. ध्यानात ठेवा H+ आयन आणि OH- हे वॉटर पासून भेटले आपल्याला. हा साल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये सोडियम किंवा पोटॅशियम जो मेटल असेल तो मेटल निघून जाऊन त्या OH सोबत रिॲक्ट होतो आणि NaOH किंवा KOH तयार होतो. राहिलेला जो H+ आयन तो त्या सोडियमच्या ठिकाणी येतो. सोडियम निघून गेला आणि त्यामधून तिथे जर हायड्रोजन आला तर आपल्याला भेटतं C2H5C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड ऑक्सिजन. इथपर्यंत कुठलाही चेंज झालेला नाही. ओके, फक्त सोडियम निघून गेलेला आहे आणि त्या सोडियमच्या ठिकाणी वॉटर मधला हायड्रोजन आलेला आहे. सो इट इज H. ओके, आपल्याला 1 2 3 3 कार्बनचं कार्बोक्सिलिक ऍसिड इट इज त्याला आपण प्रोपॅनॉइक ऍसिड म्हणतो. ओके, ध्यानात ठेवा दोन स्टेप मध्ये आपण रिएक्शन केली. methyl propanoid on alkaline hydrolysis by using dilute NaOH or KOH gives sodium propanoid with methyl alcohol and the sodium propanoid on further acid hydrolysis by using dilute HCl gives propanoic acid. आता याला त्या फर्स्ट स्टेप मध्ये काय आहे? फर्स्ट स्टेप मध्ये आपण ईस्टर घेतलं होतं. ईस्टरचं अल्कलाइन हायड्रोलिसिस केलं आणि ईस्टरचं अल्कलाइन हायड्रोलिसिस केलं तर हे साल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड्स भेटतात. ओके, तर हे जे साल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड्स आहेत जर हायर मेंबर्स असतील कार्बोक्सिलिक ऍसिडचे तर कार्बोक्सिलिक ऍसिडच्या हायर मेंबर्सला आपण फॅटी ऍसिड्स म्हणतो. ओके, तर ध्यानात ठेवा हे सोडियम साल्ट ऑफ फॅटी ऍसिड किंवा पोटॅशियम साल्ट ऑफ हायर फॅटी ऍसिड्स त्यांना आपण सोप्स म्हणतो. सो व्हॉट आर सोप्स? या फर्स्ट स्टेप मध्ये सोप्स तयार झालेले आहेत. ओके, आता ध्यानात ठेवा हे रिएक्शन समजलं तुम्हाला. त्याला कार्बोक्सिलिक ऍसिड्स माहिती आहे RC डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड OH. जर हा OH मधला हायड्रोजन निघून गेला आणि तिथे एक सोडियम मेटल असेल किंवा सोडियमच्या ऐवजी पोटॅशियम असेल तर आपण यांना सोडियम साल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड किंवा पोटॅशियम साल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड म्हणतो. ओके, तर ध्यानात ठेवा त्या सोडियम साल्ट ऑफ
कार्बॉक्सिलिक ऍसिड किंवा पोटॅशियम साल्ट ऑफ कार्बॉक्सिलिक ऍसिडचे जे हायर मेंबर्स असतात, ओके, त्यांना आपण हायर फॅटी ऍसिडचे जे सोडियम किंवा पोटॅशियमचे साल्ट आहे त्यांना सोप्स म्हणतो. ओके, जनरली जे आपण सोप म्हणून यूज करतो ते ऍक्च्युअली काय तर सोडियम साल्ट ऑफ हायर फॅटी ऍसिड किंवा पोटॅशियम साल्ट ऑफ हायर फॅटी ऍसिड्स. ओके, त्यांना आपण सोप्स म्हणतो. तर या फर्स्ट स्टेप मध्ये जर आपण हायर कार्बॉक्सिलिक ऍसिड घेतलं तर आपल्याला सोप्स भेटणार आहे. म्हणून फर्स्ट स्टेप मध्ये सोप तयार होतात. म्हणून या प्रोसेसला फर्स्ट स्टेपला म्हणजे कशाला अल्कलाइन हायड्रोलिसिस ऑफ ईस्टरला आपण सपोनिफिकेशन म्हणतो. ओके, इट फॉर्म्स सोप्स, हेन्स द प्रोसेस इज कॉल्ड सपोनिफिकेशन. गोष्ट जाणून घ्या. व्हॉट इज सपोनिफिकेशन? द अल्कलाइन हायड्रोलिसिस ऑफ ईस्टर टू फॉर्म salts of higher fatty acids is called saponification. फर्स्ट स्टेप जी पाहिली आपण त्या फर्स्ट स्टेपला सपोनिफिकेशन म्हणायचं. ओके, कारण सोप्स म्हणजे काय असतात? एक तर सोडियम साल्ट ऑफ हायर फॅटी ऍसिड्स किंवा पोटॅशियम साल्ट ऑफ हायर फॅटी ऍसिड्स, त्यांना सोप्स म्हणून आयडेंटिफाय केलं जातं आणि सोप्स तयार होतात फर्स्ट स्टेप मध्ये, म्हणून आपण त्याला सपोनिफिकेशन म्हणतो. ओके, सो द अल्कलाइन हायड्रोलिसिस ऑफ ईस्टर इज कॉल्ड सपोनिफिकेशन प्रोसेस. ओके, रिमेनिंग राहिलेला आपण नंतरच्या वेळी